गावठी दारू तयार करणाऱ्या 2 हातभट्टीवर छापा. 96,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. कोल्हापूर पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरवी माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू केले. या दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना यल्लमकुडी माळभाग माणगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात अशी माहिती मिळाली. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने 10 जुलै 2024 रोजी पहाटे यल्लमकुडी माळभाग माणगाववाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एकूण 2 भट्ट्यावर छापा टाकून या हातभट्ट्या नष्ट केल्या. या हातभट्ट्यावर वापरत असणारे 600 लिटर कच्चे रसायन, 400 लिटर पक्के रसायन, 180 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ज्युपिटर मोपेड व इतर साहित्य असा एकूण 96,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यापैकी प्रोवी गुन्ह्याचा माल जागीच नष्ट केला. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी संजय नरसू बिराणे राहणार राजापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, मयूर रामचंद्र कांबळे राहणार मानेमळाजवळ खोतवाडी तालुका हातकणंगले यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार राजेश राठोड, संजय पडवळ, बालाजी पाटील, अशोक पवार, समीर कांबळे, राजू एडगे, रोहित मर्दाने व महिला पोलीस अंमलदार सारिका मोटे यांनी केली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.